दूसरी मुर्गी मैं देखूं, तू बन जा मेरी बैकू। कैसे बोलते इंस्टाग्राम स्टार मेरी बैकू, दूसरी मुर्गी मैं देख, तू बन जा मेरी बैकू। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे आर एस क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली जी बीटमार्क आणि शेकीबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये। तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, ते त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा, तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा। जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कॅपकट ओपन करण्यासाठी VPN ची गरज लागणार आहे। त्यासाठी प्ले स्टोरवरून आपल्याला सिक्युअर VPN डाउनलोड करून घ्यायचा आहे, त्यानंतर तो ओपन करून घ्यायचा आहे। आता ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सिंपली या कनेक्ट बटनावर क्लिक करून सिंपली आपल्याला VPN आहे तो कनेक्ट करायचा आहे। त्यानंतर बॅक निघून कॅपकट ओपन करून घ्यायचा आहे। आता कॅपकट ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं, न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं। आता न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर आपलं मटेरियल आहे ते सिंपली काय करायचं, मटेरियल आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। आता फोटोजमध्ये PNG आणि ब्लॅक PNG दिलेला आहे। त्यानंतर व्हिडिओमध्ये जो बीटमार्क व्हिडिओ दिलेला आहे तो काय करायचा, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ॲड करून घ्यायचा। यामध्ये सॉन्गही तुम्हाला दिलेला आहे। आता ॲड करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, जर तुम्ही व्हिडिओमध्ये चेंजेस बघाल की तुम्हाला इथं बीटमार्क दिलेले आहेत, तर सिंपली पहिला जो बीट आहे तिथं तुम्हाला ग्लो होताना दिसून येणार आहे। तर बघू शकता अशा प्रकारे पहिला बीट आहे तिथं ग्लो झालेला आहे। त्यानंतर ही लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला स्प्लिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। स्प्लिट ऑप्शनने आपल्याला दोन भागात कट इथं लेअर होणार आहेत। तर सिंपली इथं पहिला बीट झाल्यानंतर काय करायचं आहे, सेकंड बीट इथं ग्लो होतोय तर इथं आपल्याला मार्क करायचे। त्यानंतर बघू शकता थर्ड बीट इथं ग्लो होतोय। त्यानंतर फोर्थ बीट बघू शकता अशा प्रकारे इथं ग्लो होतोय। आता इथं ग्लो झाल्यानंतर काय करायचं, सिंपली इथं स्प्लिट करायचे, म्हणजे काय करायचं, दोन भागात कट करायचं आहे। अशा प्रकारे काय करायचं, सर्व बीट आहेत ते तुम्हाला करून घ्यायचे आहेत। आता बघू शकता आपण चौथा आणि इथं अशा प्रकारे 5 नंबरचा जो बीट आहे तो अशा प्रकारे करून घेतलेला आहे। त्यानंतर बघू शकताय अशा प्रकारे लास्टचा जो घेतलेला आहे। तर अशा प्रकारे बीटमार्क झालेले आहेत। आता बीटमार्कच्या जागी आपली इमेज कशी रिप्लेस करायची, त्यासाठी काय करायचं आहे, तो इमेज लेअरचा म्हणजेच जो आपल्याला भाग रिप्लेस करायचा तो लेअर सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर हे ऑप्शन स्क्रोल करत तुम्हाला इथं रिप्लेस ऑप्शन मिळून जाईल। त्या रिप्लेस ऑप्शनला क्लिक करून अशा प्रकारे मटेरियलमधील मॉडेल इमेज सिलेक्ट करायचा आहे। आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय, इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता अशाच प्रकारे काय करायचं आहे, प्रत्येक बीटमार्कला म्हणजे जिथं आपण कट केलेले आहेत त्या प्रत्येक बीटला आपण अशा प्रकारे इथं इमेज आहे तो रिप्लेस करून घ्यायचा आहे। मी हे अशा प्रकारे शेवटपर्यंत रिप्लेस करून घेतोय। तुम्ही हे अशा प्रकारे शेवटपर्यंत काय करायचं, तुमचा इमेज आहे तो इथं रिप्लेस करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे बघू शकता आपण इमेज इथं प्रत्येक ठिकाणी ॲड केलेले आहे। त्यानंतर बॅक निघून ॲडवर क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं, म्हणजे आपल्याला इथं आपलं म्युझिक आहे ते ॲड करायचे, सॉन्ग आहे ते ॲड करायचे, त्यासाठी अशा प्रकारे करायचं आहे। त्यानंतर फाईल मॅनेजरमध्ये जाऊन एक्सट्रॅक्ट साऊंड फ्रॉम व्हिडिओ या ऑप्शनवर क्लिक करून आपलं जे मटेरियल दिलेलं आहे त्या मटेरियलमध्ये तुम्हाला बीटमार्कचा व्हिडिओ दिला आहे, त्यात सॉन्गही दिलेला आहे, तो सिंपली व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करून इम्पोर्ट सॉन्ग ओनली यावर ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फक्त सॉन्ग 1 नंबरला येऊन जाणार आहे। ते सिंपली प्लसचे नाव क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे। आता ॲड करून घेतल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। त्यानंतर स्टार्टिंगला सगळ्यात पहिल्यांदा इफेक्टवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून 2 मिनिटं वाट बघायचे इफेक्ट लोड होण्यासाठी। त्यानंतर काय करायचं आहे, ओपनिंग आणि क्लोजिंग या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे आणि 2 मिनिटं वाट बघायचे इफेक्ट लोड होण्यासाठी। बघू शकता अशा प्रकारे। तर अशा प्रकारे इथं इफेक्ट लोड झालेले आहेत। आता यामधील यस मुवमेंट म्हणून एक इफेक्ट मिळून जाईल, तो सिंपली अप्लाय करून घ्यायचा आहे। आता अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून इथं काय करायचं, बघू शकता अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे। त्यानंतर जो इथून पुढे आता सेकंड पहिला इमेज लेअरचा इफेक्ट अप्लाय झालेला आहे, त्यानंतर सेकंड नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये क्लिक करायचं आहे। आता ॲनिमेशनमध्ये क्लिक केल्यानंतर कॉम्बोमध्ये येऊन इथं आपल्याला स्ले आउट म्हणून हा एक इफेक्ट मिळून जाणार आहे। तर अशा प्रकारे स्क्रोल करत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे स्ले आउट
तो लेआउट इफेक्ट अप्लाय करून इथं आपल्याला हाच इमेज लेअर सिलेक्ट करून हे खालील ऑप्शन स्क्रोल करायचे आहे आणि ॲडजस्ट या ऑप्शनवर क्लिक करून इथं आपलं सर्क्युलेशन आहे ते -50 करून टाकायचं आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर थर्ड इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि बॉडी इफेक्टवर केल्यानंतर ग्लोईंग लाईन्स या ऑप्शनवर क्लिक करून इथं बघू शकता आपल्याला इफेक्ट बऱ्याच प्रकारचे दिसून येत आहेत. तर इथं आपल्याला काय करायचं आहे, इथं हे ऑप्शन स्क्रोल करत तुम्ही बघू शकता तुम्हाला एक ऑप्शन दिसून येईल. तो सिम्पली तुम्हाला अशा प्रकारे खाली स्क्रोल करत जिओमेट्रिक म्हणून तुम्हाला अशा प्रकारे एक इफेक्ट मिळून जाईल. तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे आणि अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून आपल्याला व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचा आहे आणि व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर लास्टला येऊन D3D हा या ऑप्शनवर क्लिक करून जो पहिला लाइटिंग हा इफेक्ट आहे, लाइटनिंग बघू शकता, तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आता अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथंच वाढवून यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर आपल्याला व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर हे ऑप्शन स्क्रोल करत लास्टला येऊन स्प्लिट या ऑप्शनवर क्लिक करून आता इथे आपल्याला काय करायचं आहे की मिरर 3 हा जो 4 नंबरचा इफेक्ट आहे तो अप्लाय करून ॲडजस्टवर क्लिक करायचा आणि व्हर्टिकल आहे ते अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. इथं आपल्याला सेट करून घ्यायचं आहे आणि फिल्टर आहे तो 0 करून टाकायचा आहे. तर 0 करून टाकल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि कॉम्बोमध्ये आल्यानंतर हे ऑप्शन स्क्रोल करत आपल्याला पेंडुलम 2च्या जो पुढचा वेव्ह अँड स्लाइड म्हणून हा जो इफेक्ट मिळून जाईल तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर आपल्याला बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर हे ऑप्शन स्क्रोल करत ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे. आता ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे की हे ऑप्शन स्क्रोल करत तुम्हाला 9 टेल म्हणून एक इफेक्ट मिळून जाईल, तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यासाठी अशा प्रकारे स्क्रोल करत तुम्हाला इथं खाली मिळून जाईल तो इफेक्ट. तर अशा प्रकारे बघू शकता 9 टेल्स म्हणून एक इफेक्ट मिळून जाईल, तो आपल्याला इथं अप्लाय करायचे. त्यासाठी सिम्पली हे ऑप्शन स्क्रोल करत अशा प्रकारे तो शोधून काढायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे. तर अशा प्रकारे बघू शकता 9 टेल्स म्हणून इफेक्ट मिळून जाणार आहे, तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. म्हणजे पूर्ण स्टेटसला ते इफेक्ट अप्लाय झालेले आहे. आता काय करायचं, स्टार्टिंगला येऊन 2 इमेज लेअरच्या मध्ये तुम्हाला ट्रान्झॅक्शन व्हाईट कलरचा बॉक्स दिसतोय, त्या बॉक्सवर क्लिक करून इथं आपल्याला काय करायचं आहे, इफेक्ट लोड होण्यासाठी वाट बघायची 2 मिनिटं. इफेक्ट लोड झाल्यानंतर कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करून इथं आपल्याला काय करायचं आहे, हे इफेक्ट तुम्ही बघू शकताय. तर स्नेकी ILL म्हणून हा एक इफेक्ट मिळून जाईल, स्नेकी हिल, तो सिम्पली अप्लाय करायचा आहे आणि अप्लाय केल्यानंतर अप्लाय टू ऑल या ऑप्शनवर क्लिक करून सिम्पली प्रत्येक ट्रान्झॅक्शन बॉक्सला हाच इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरले जाऊन आपल्या मटेरियलमधील PNG म्हणजे इमेज PNG दिलेल्या आहेत त्या सिम्पली ओपन करून घ्यायच्या आहेत. आता त्यात मी काय बदल केलेला आहे की इथं मी तुम्हाला आपल्या स्वतःची जी इमेज ही आहे, आपली जी इन्स्टा आयडी आहे ती सिम्पली आपण इथं PNG केलेलं आहे. म्हणजे काय आहे की आपला जो कॉन्सेप्ट आहे तो रील स्टारवर आहे. तर सिम्पली मी रील स्टार त्यासाठी आपल्याला काय केलेलं आहे, इथं आपली स्वतःची जी इंस्टाग्राम आयडी आहे ती सिम्पली तुम्ही PNG तयार करून इथं टाकून घ्यायची आहे. म्हणजे तो कॉन्सेप्ट आहे तो त्या PNGवर तुम्हाला सूट होऊन जाणार आहे. तर अशा प्रकारे PNG टाकल्यानंतर जिथं 3 मिरर आहे तिथं तुम्ही अशा प्रकारे ॲडजस्ट करून 2 भागात कट करून इथं तुम्ही खालीवर करू शकता. नंतर बघू शकता आपण इव्ह्यूमध्ये कसं करणार आहोत की आता समजा इथं हे आहे 3 लेअर आहे, तर सिम्पली 2 भागात इथं काय करायचं, स्प्लिट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे स्प्लिट केल्यानंतर इथं जिथं उरलेला मधला भाग आहे तो सिम्पली स्क्रोल करत अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक स्टार्टिंगपासून तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.